स्टेजवरून मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ट्रॅक्टर चलित अवजारे ह्याच्यामध्ये आपण रोटावेटर आहे, रोटावेटरमध्ये 6 फूट 7 फूट 8 फूट रोटावेटरला अनुक्रमे 60,000 70,000 आणि 80,000 या पद्धतीने अनुदान आहे. नंतर आपण सीड्रिल आहे, म्हणजे आपण पेरणी यंत्र आहे, त्याच्यामध्ये 7 फणी 9 फणी 11 फणी आणि 13 फणी, त्यासाठी 25,000 26,000 28,000 या ठिकाणी एवढे अनुदान आहे. बिबट्याविषयीची घेण्यात येणारी काळजी आणि स्वसंरक्षण कसं करायचं या संदर्भात इथं पाटण महोत्सवामध्ये लेक्चर आयोजित केलं होतं. व्याख्यान, कृषीपर व्याख्यान आहे बळीराजांसाठी आणि सर्वच जनमानसांसाठी अतिशय उत्कृष्ट असे हे व्याख्यान आपण पाहतोय. पाटण महोत्सवाचा भाग एक जनजीवन विस्कळीत होऊ नये, संरक्षण व्हावं, प्रत्येक जीवाचं संरक्षण व्हावं यासाठी हे सुंदर असं व्याख्यान आज पाटण महोत्सव 2026च्या वतीने इथं आपण पाहतोय. 50 फूट खोल विहीर होती. त्या विहिरीतनं जेवढे एफर्ट्स आम्ही लावत होतो, जेवढं प्लॅनिंग केलं होतं, आता रेस्क्यू करताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघावंच लागतं. ऑन फील्ड जाऊन आहे. कधी WRK NGOचं इंस्टाग्राम अकाउंट चेक करा, त्याच्यावरती जे रेस्क्यू व्हिडिओ आहेत का नाही, फनी मुवमेंट पण होतात आमच्या आयुष्यात. एखादा नाही का डुक्कर काढलंय आम्ही त्या ह्याच्यातनं विहिरीतनं, तेच डुक्कर परत आमच्या मागं लागतं. असे पण मुवमेंट आहेत त्याच्यामध्ये. कोयना एज्युकेशन सोसायटी, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण व रोटरी क्लब यांच्या वतीने आजचा हा पाटण महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आले. त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल, सामाजिक, सांस्कृतिक, वन विभाग, संरक्षण, करमणूक, स्टॉल्स असे इतर विविध कार्यक्रमांची रेलचेल आपण पाहतोय. आणि संरक्षण महत्त्वाचं आहे, बरोबर. आणि त्याच अनुषंगाने आजचा हा महत्त्वाचा व्याख्यान माझ्यासोबत आहेत RRTचे गणेश काळेजी सर. जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून. परिस्थिती जेवढी तुम्हाला हाताळता येईल जेवढी त्या लेवलला हाताळत जावं त्यासाठी RRT स्कीमची स्थापना पण केलेली आहे. WRK NGO पण ह्या कामामध्ये वन विभागाला सपोर्ट करत असते. माणूस आणि भीती, माणूसारखी भावना आल्या भीती आहे. तर मला एक प्रश्न विचारावा वाटतो. आत्ताच एक व्हिडिओ पाहिला स्क्रीनवर सर्वांनी की तो बिबट्या होता, तळघडे येथील जो बिबट्याचं रेस्क्यू आपण ऑपरेशन केलं, तो एकदम अशा अंगावर उडी मारून डायरेक्ट अंगावर तुम्हाला भीती वाटत आहे? पहिली गोष्ट आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण भीती आहेच, रिस्क असतेच, पण कुणी ना कुणी तर जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. घाबरणं म्हणजे लोकांनी घाबरावं हे आमची अपेक्षा नाही. लोकांनी अवेअर व्हावं, या सिच्युएशनसाठी प्रिपेअर राहिलं पाहिजे त्यांनी. कारण सहजीवन कुठं तर बिबट्यावर आपल्याला इथून पुढे जगावं लागणार आहे, एवढाच संदेश आम्हाला अवेअरनेस प्रोग्राममधून द्या. पाटण महोत्सवाचं जे काही आयोजन आहे ते कोयना शिक्षण संस्थेनं बाळासाहेब देसाई कॉलेज पाटणला आम्हाला दिले. यामध्ये आमचे युवा संचालक माननीय यज्ञसेनदादा पाटणकर यांची ही संकल्पना होती की आपण जे छोट्या प्रमाणामध्ये IQC फेस्टिवलच्या निमित्तानं छोट्या प्रमाणात एक 8-10 स्टॉलचं आपण या निमित्तानं प्रदर्शन घेत होतो, परंतु त्यांची अशी भूमिका होती की आपण घेतलं तर मोठंच प्रदर्शन घ्यायचं. आणि हे आम्हाला खरं तर त्यांनी हे आयोजनाची संधी दिली. आणि आता लोकांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, आम्ही यशस्वी झालं म्हणणं बरोबर नाही आहे, परंतु ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्याकडून, यावरून नक्कीच आमचा हा प्रथम प्रयत्न होता आणि हा पूर्णपणे यशस्वी झाला आहे असं आम्हाला नक्की वाटतं आहे. मी कोयना एज्युकेशन शिक्षण संस्थेचं या निमित्तानं धन्यवाद मानतो. आमच्या संयोजन समितीचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. विशेषतः या संयोजन समितीच्या आमच्या IQC कोऑर्डिनेटर काटे मॅडमचं विशेष धन्यवाद. याबरोबरच आमच्या सर्व जो स्टाफ आहे की ज्या स्टाफमध्ये आम्ही ज्या विविध कमिट्या केल्या होत्या त्याचे निमंत्रक व आमचे सर्व शिक्षक यांचेही मी या निमित्तानं धन्यवाद मानतो. आणि सर्व पाटणवासियांचे विशेषतः मी धन्यवाद मानतो, कारण प्रेक्षक असल्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होत नाही. त्यामुळं सर्वांचेच मी या ठिकाणी या निमित्तानं धन्यवाद मानतो. विशेषतः वार्ताहर मंडळींचेही आम्ही निमित्तानं धन्यवाद मानतो, कारण त्या निमित्तानंच या कार्यक्रमाची प्रसिद्धी सगळीकडे होत असते आणि त्यामुळं प्रेक्षकाचा उदंड असा प्रतिसाद त्यामुळेच आम्हाला मिळाला. आमच्याबरोबर आयोजक असणारे आमचे रोटरी क्लब पाटण यांचेही या निमित्तानं मी धन्यवाद मानतो. व्यासपीठाच्या निमित्तानं मी सांगेन की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेले नाहीत त्यांनी सुद्धा फार्मर ID काढावेत आणि भविष्यामध्ये होणारं आपलं नुकसान आहे ते नुकसान टाळावं. कारण कोणतीही सरकारी योजना घेत असताना फार्मर ID हा कंपल्सरी आहे. काही शेतकऱ्यांचे एकापेक्षा 2 गावामध्ये खाते आहेत, तर त्या दोन्ही गावातील खाती शेतकऱ्यांनी कोऑर्डिनेट करावीत, एकत्र करावीत, तर तो फार्मर ID पूर्ण होतो. म्हणजे आमचे पत्रकार बंधू त्यांचे मी विशेष आभार मानेन. त्यांच्यामुळं आज आम्ही समाजापर्यंत पोहोचलो
आज पाटणचं कॉलेज काय करतंय याची जाणीव हे पत्रकार बंधू समाजाला करून देत आहेत, त्यामुळे त्यांचे मी खास विशेष मानेन. तसेच सर्व प्रायोजक, सर्व रसिक, मायबाप, प्रेक्षक आणि तालुक्यातील सर्व जनता जे आमच्या या एका शब्दावर किंवा आमच्या एका जाहिरातीवर ते आमच्यापर्यंत पोहोचले, आमच्या पाटण महोत्सवची शोभा अगदी त्यांनी खूप खूप वाढवली. त्यामुळे त्या रसिक प्रेक्षकांचेही मी आणि पब्लिक, पाटण तालुक्यातील जनता पब्लिक त्यांचेही मी मनापासून आभार मानेन. आणि सर्वांचं ज्यांचा इथं नामोल्लेख राहिलाच मी अगदी थोडक्यात आभार आहे. मी खूप मोठं लिहून आणलं होतं आभार, बारीकाने अगदी बारीक बारीक प्रत्येकाचं नाव लिहून आणलं होतं, पण आताच सरांनी सांगितलं की थोडक्यात आभार माना, म्हणून मी थोडक्यात सर्वांचा आभार मानायचा प्रयत्न. सुरुवात असतो त्याला शेवट पण असतो आणि असा हा गोड शेवट करण्यासाठी माननीय चित्रपट अभिनेते समृद्धी जाधव यांच्या हस्ते लकी ड्रॉचं उद्घाटन करून या संपूर्ण सुंदर देखण्यास उज्ज्वल पाटण 2026चा आज इथं समाप्ती होते, समारोप घेतोय आपण पुढच्या येणाऱ्या 2027च्या आगमनासाठी. खरं तर तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण प्रथमच मला वाटतं ग्रामीण भागामध्ये पाटणसारख्या ठिकाणी डोंगरदऱ्यात असलेल्या या महाविद्यालयामध्ये हा महोत्सवचं आयोजन केलेलं आहे. खरं तर उत्सवानं माणूस विकसित होतो, ह्या एका टॅगलाईनवर हा उत्सव सुरू केला. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती आणि लोकशिक्षणाला बढावा मिळावा या भूमिकेतून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा आणि या सगळ्या कामाधामातून जसं जो यात्रेचा सीझन असतो, लोकरंजनातून लोकजागृती व्हावं या भूमिकेने वेगवेगळे कलावंतांना बोलवून, त्यांची मनोगत, व्याख्याते बोलवून त्यांच्याशी संवाद आणि समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठे दिग्गज लोक काम करतात आहे, अशा लोकांशी हितगुज करण्याचा, त्यांचं विचार ऐकण्याचा, त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीचा पोच समाजाकडे हे गेला, मेसेज गेला. खरं तर सर्व टीमला मला वाटतं उशीर झालेला होता खरा, परंतु सर्व टीमला धन्यवाद द्यायला पाहिजे. कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या निश्चित स्वरूपाने हा उत्सव चांगला होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हा पत्रकारांचं मोठं योगदान आहे, कारण हे समाजातल्या सज्जन शक्तीचा पुकार आहे, तो तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवला. मी तुम्हालाही धन्यवाद देतो आणि स्टाफ आणि सरांना सांगा. खरं तर मला खूप आनंद होत आहे. कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई कॉलेज IPC रोटरी क्लब पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पाटण महोत्सव 2026 अगदी मोठ्या दिमाखात साजरा करू शकलो आणि या मोठ्या सोहळ्याची समन्वयक होण्याची मला संधी मिळाली आणि एवढा मोठा विश्वास माझ्यावर संयोजकांनी ठेवला, आमच्या संस्था चालकांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानेन. तमाम जनतेचे मी आभार मानेन, कारण त्यांनी आम्हाला तेवढाच प्रतिसाद दिला आणि आम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची त्यांनी संधी दिली. आम्ही निश्चितच काही प्रमाणात कमी पडला असेल, पण जेव्हा आम्ही पुढं हा कार्यक्रम आयोजित करू त्यावेळेला आम्ही अनेक हा पाटण महोत्सव वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर घेऊन येऊ असं मी एक आश्वासन देते. पाटण महोत्सव 2026 जसं उद्घाटन झालं होतं तसं समापन समारोप घ्यायला हवा. आधी आहे त्याला अंत आहे, नाही का? आणि हे संपूर्ण आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं सजवळ अशा कार्यक्रमाची समाप्ती करण्यासाठी आलेले माननीय आदरणीय समृद्धी जाधव सर, सौ काटे मॅडम, तसेच प्राचार्य नरेंद्र सर, राऊत सर, रोटरी क्लबचे शेंडे सर, तसेच लोटे सर, मातले सर, संपूर्ण म्हणजे परत एकदा सिद्ध करून दाखवलं त्यांनी की कर्त्यासोबत करविताही तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रेक्षक मायबाप, येणारे स्टॉलवर स्टॉलधारक असतील, त्यांना भेटी देणारे सर्व प्रेक्षक असतील, कलावंत असतील, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक माणूस म्हणजे पहा, माणूस आहे म्हणून या सगळ्या गोष्टीला किंमत आहे. हेच आज पाटण महोत्सवानं दाखवून दिल्याने माणसातील माणूस की माणसातील मनोरंजन काळ हा महत्त्वाचा आहे. वेळ ही सोन्यासारखी सोन्यापेक्षाही जास्त आहे आणि अशा या पाटण महोत्सवाला आपल्या सतर केल्याचे संपूर्ण प्रेक्षक यांचा मानाचा मुजरा, त्यांच्या दातृत्वाला, कर्तृत्वाला आणि कार्याला आपल्या सतर केल्याच्या संपूर्ण प्रेक्षक आणि संपूर्ण टीम यांच्याकडून मानाचा मुजरा आणि संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह संतोषी जगदाळे, सतर केली न्यूज पाटण. पाहत राहा सतर केली न्यूज, प्रत्येक पाऊल दर्शवते.